चल बस एक राऊंड मारून येऊ. लेखक सुहास मयेकर. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. डोक्या नाही भिजला. बघलास? हो, कधी पण येता. पाऊस रात्रभर कोसळत होता आणि माझ्या सहकार्याने मला छत्रीचं महत्त्व लक्षात आणून दिलं. कधीतरी मी पण निरुत्तर होतो तसाच आज झालो. दिवाळी संपली तरी आज पावसानं धिंगाणा घातला होता. 1 जून उजाडतो आणि माझा सहकारी त्या दिवसापासून काखेत छत्री मारून आणायला सुरुवात करतो ती डिसेंबरच्या 31 तारखेपर्यंत. तेव्हा पार्टी असल्यामुळे पाठीला बॅग नसली तरी 31 डिसेंबरच्या रात्रीसुद्धा त्याच्या काखेत छत्री मारलेली असते, झिंगत घरी चालला तरी. आणि ती जगासाठी वर्षाच्या निरोपाची असली तरी आमच्यासाठी छत्रीच्या निरोपाची रात्र असते. फोटोग्राफी व्यवसायाच्या धबडग्यात एरवी हे छत्रीचे 7 महिने मला काही देणं घेणं नसतं. पण आम्ही कुठेही आउटडोअर शूटला निघालो की सामानासोबत याच्या काखेला छत्री असते आणि त्यामुळे ती जपण्याची जबाबदारीसुद्धा शेअर होते. म्हणून माझा नेहमी त्याच्याशी छत्रीवाद असतो. पण डोक्या भिजला तर सर्दी होता ना, बायको ऐकत नाही, तो सांगतो. विषयच संपला. बायकोचं नाव सांगितल्यावर मीही गप्प होतो. काखेत छत्री असूनही एक दिवस तो भिजूनच ऑफिसात शिरला. मी डिवचलं. अशी संधी मी कशी सोडणार? काय रे, छत्री असूनही भिजून कसा आलास? रिक्षात 4थी शीट बसले आणि पाऊस इलो, डोंबिवलीत राहणारा माझा सहकारी म्हणाला. आई शपथ, हा पाऊस तर माझ्यापेक्षा खोडसाळ निघाला. त्याने याला भिजवायची चांगली संधी शोधली होती. थांब, रोज छत्री सोबत आणतोस काय? कशी उघडतोस बघतोच तुला. पण तो शेवटी सहकारीसुद्धा माझाच. मी भिजले पण माझा डोक्या नाही भिजला. गिरा तो भी टांग उप्पर. ड्रायव्हरच्या बाजूला बायको वरडात म्हणून जीव मुठीत घेऊन बसलेल्या माझ्या सहकार्याला पावसाने खोडसाळपणे भिजवलं असलं तरी डोकं भिजू नये म्हणून कोंडाळा बाहेर ठेवून रिक्षावाल्याच्या डोक्याला डोकं भिडवलेला 4थी सीट म्हणून बसलेला माझा सहकारी डोळ्यांसमोर आला. पण माझा डोक्या नाही भिजला. त्यानं पावसाला कसं फसवलं हे ऐकून मलाही हसू आलं. नियती आणि निरपराध साधी माणसं, दोघांची जगाच्या एका कोपऱ्यात अशी दंगामस्ती चालू असते. आपण लक्ष ठेवलं की त्याचा आस्वाद घेता येतो. धन्यवाद.